बनलीस ना मालकी. आता वडी खासत राहा वारंवार. वारंवार नाही, फक्त एकदाच. रिन सुप्रीम विथ व्हाईट गार्ड देई शुभ्रतेची चमक. चमत्कार. चमक मुक्तीची. फक्त एकदाच. जेवढी मोठी ऑफर तेवढी मोठी क्लोजअप. व्हॉट? आता 100 ग्रॅम क्लोजअप वर 25 ग्रॅम फ्री. जेवढी जास्त क्लोजअप तेवढा मोठा स्माइल. ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकानी जैसा शिल्पकार. मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. नमस्कार बालमित्रांनो. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती. दरवर्षी आपण गांधी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करतो. यावर्षी आपण एक छोटंसं नाटुकलं करणार आहोत. ही एक शाळा आहे. शाळा पुण्या मुंबईची नाही की, शाळा आहे गुजरातेतल्या पोरबंदरची. मुलं खरं तर गुजराती आहेत, पण आपल्या सोयीसाठी मराठी बोलतायत. काळ आहे जवळजवळ 125 वर्षापूर्वीचा. आणि ह्या वर्गातले एक विद्यार्थी आहेत, त्यांचं नाव आहे महात्मा गांधी. अरे असं आश्चर्य वाटून घेऊ नका काही. महात्मा गांधी झाले तरी कधीतरी ते तुमच्या आमच्या एवढे असणारच नाही का. चला तर मग आपण वर्गात जाऊया. काय रे इन्स्पेक्टर काय काय विचारतात रे? आपण उत्तर देऊ शकतो का रे? आपल्याला काही होत नाही. ती काय आपली परीक्षा नसते. सगळ्यांनी आपल्याला नीट शिकवलं की नाही त्याची परीक्षा असते. अरे इन्स्पेक्टर नेहमी पाचव्या वाक्यावरच्या मुलांना प्रश्न का विचारतात? म्हणून तर आज सरांनी नेहमी पुढे बसणाऱ्या मुलांना आज मागे बसवलंय. हा बघ मोहन स्पेलिंग पाठ करतोय. हे मोहन कॉफीचं स्पेलिंग सांग रे. KOPHY. का काही चुकलं का? नाही बरोबर आहे बरोबर आहे. गुड मॉर्निंग सर. गुड. सर तुम्ही मुलांना चांगली शिस्त लावली आहे. पाचव्या वर्गाची मुलं नेहमी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून मी नेहमी पहिल्या वर्गाच्या मुलांना विचारतो प्रश्न. पण सर आमच्या वर्गातली 5च्या बाकावर बसणारी मुलं सुद्धा हुशार आहेत. म्हणजे तुम्ही पाचव्या वर्गावरती हुशार मुलांना बसवलात तर? तसं नाही सर. ठीक आहे ठीक आहे. तर मुलांना आता मी तुम्हाला काही स्पेलिंग घालतो, ते लिहा मग. मंकी, राईड, स्विम, केटल.
नोंदवावं लागेल. मेहरबानी करा सर, असं करू नका. सॉरी. मोहन गधड्या, मी तुला किती वेळा खुणावून सांगत होते की त्या समोरच्या नितेशच्या वहीत बघ म्हणून. तुला कळलं नाही? त्याला बरोबर कळलं. लक्ष कुठे होतं? सर मला अर्थ कळला, पण मला ते पटेना. ही त्या इन्स्पेक्टरची फसवणूक ठरली असती सर. अरे पण मोहन, जगात यशस्वी व्हायचं असेल तर थोडी फसवणूक ही करावीच लागते. मग सर मी यशस्वी राहणंच पसंत करीन. हा खोटेपणा मला जमणार नाही. मी हरिश्चंद्राचं आख्यान पाहिलंय. अच्छा, म्हणजे सत्यासाठी कितीही हाल झाले तरी ते सोसण्याची तुझी तयारी आहे तर? होय सर. मुलांनो, पाहिलं का हरिश्चंद्राचा हा नवीन अवतार, मोहनदास करमचंद गांधी. तुमच्या गुरुजींनी तुमची अशी टिंगल केली असती, तुमच्या मित्रांनी तुमची हुर्यो उडवली असती, तरीही तुम्ही सत्याचा आग्रह कायम ठेवला असता. उद्या मिळणारी प्रश्नपत्रिका आज तुम्हाला बेकायदेशीरपणे मिळाली तर तुम्ही जरूर घ्याल की नाही? कॉपी करण्याची संधी चालून आली तर तुम्ही ती संधी सोडणार का? यशापेक्षा सत्य महत्त्वाचं असं म्हणणारा माणूसच यशस्वी ठरतो. काय म्हणाला? मला कसं माहीत? अहो, गांधीजींचे सत्याचे प्रयोग ह्या आत्मचरित्रात त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं आहे. महात्मा बनणं कठीण आहे मान्य आहे मला, पण महात्मा कसा घडला हे वाचायला काय हरकत आहे? आज आम्ही तुम्हाला काही प्रसंग दाखवले, म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत बोलायचं तर ट्रेलर आवडला असेल तर पिक्चर बघायला सोडू नका. हे प्रसंग आवडले असतील तर महात्माजींचा आत्मचरित्र सत्याचे प्रयोग वाचायला अजिबात विसरू नका. म्हणून म्हणते, जय सत्य, जय अहिंसा, जय स्वदेशी. संस्कार ही मालिका जेव्हा लिहिली तेव्हा मला खूप मोकळं झाल्यासारखं वाटलं. कारण शाळेत असताना मला अनेक गोष्टींचे प्रश्न पडत होते. म्हणजे काही शिक्षक आपल्याला का आवडतात, काही शिक्षक का आवडत नाहीत, काही शिक्षक चांगलं शिकवतात, काही शिक्षक त्यांचा स्वभाव अतिशय चांगला असतो पण ते चांगलं शिकवू शकत नाहीत. आंतरशालेय स्पर्धा, त्यांचं एकूण स्वरूप, त्यात शिक्षकांनी मुलांची करून घेतलेली तयारी, मुलांच्या उत्स्फूर्तपणाचा अभाव, अशा अनेक गोष्टी खटकत होत्या. संस्कार सादर करताना दोन गोष्टींचं महत्त्व आपल्याला लोकांना पटवायचं आहे असं सुधीर जोगळेकरांनी मला सांगितलं. त्यातली एक म्हणजे शिस्तीचं महत्त्व आणि दुसरं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व. अनेक वेळेला नैराश्य आलं की विद्यार्थ्यांना, म्हणजे कॉलेज विद्यार्थ्यांना किंवा शालेय विद्यार्थ्यांना, दोघांनाही शिक्षण हे अत्यंत निरुपयोगी आहे असं वाटायला लागतं. खऱ्या जीवनात या शिक्षणाचा उपयोग नाही असं वाटायला लागतं. पण शिक्षणामुळे माणसावर संस्कार होतात, माणूस सुसंस्कृत होतो, नुसता सुशिक्षित नाही. हे लोकांना समजावून सांगण्यासाठी ही मालिका लिहावी असं आम्हाला वाटलं. मला असं जाणवायला लागलं की विद्यार्थी माझ्या पाया पडायला लागलेत, कॉलेजमधले विद्यार्थी माझ्या पाया पडायला लागलेत. एकदा तर बालमोहन या शाळेमध्ये माझा सत्कार झाला त्यावेळेला तिथल्या प्रिन्सिपल साहेबांनी मला ऑफर दिली की 8 दिवस ही शाळा तुम्ही चालवायला ताब्यात घ्या. अर्थात त्यातला सिरियसनेस हा भाग थोडासा वगळा, पण त्याच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की जे विचार एका प्रिन्सिपलच्या किंवा एका शिक्षकाच्या माध्यमातून त्या सिरियलमध्ये दाखवले गेले होते ते अप्रतिम होते. संस्कार मालिका मी पूर्वी पाहिलेली होती आणि मला वाटतं संस्कार मालिका जी टी व्हीवर दाखवली गेली ती खरोखरच योग्य आहे. कारण ह्या आपल्या देशामध्ये जे अराजक माजलेला आहे, लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, अत्याचार, भ्रष्टाचार, या सर्वांनी इतका विळखा घातलेला आहे की त्यामुळे आपला हा आजचा विद्यार्थी देखील व्यसनाधीन झालेला आहे आणि तो घरात जास्त न राहता बाहेर मित्रांमध्ये सुद्धा राहतो. त्यामुळे घरातील संस्कार त्याच्यावर घडू पाहत नाहीयेत. शाळेत शिक्षक करता आहेत परंतु ते कितपत त्याच्यावर होत आहेत, कितपत त्याचा परिणाम होते हे काही कळत नाही. एक तर मन हे असं आहे, व्यक्तीचं मनावर संस्कार घडवणं हे अतिशय आवश्यक आहे.
संस्कार मालिकेत जे म्हटलेलं आहे की मना घडवी संस्कार, हे अतिशय योग्य आहे. ती जेव्हा गाण्याची लय कानावर पडते तेव्हा खरोखरच त्याचा परिणाम इतका सुंदर होतो. असं वाटतं की ह्या बालकाच्या सुप्त मनावर खरोखरच संस्कार घडवणे आवश्यक आहे. कारण बालकामध्ये जी सुप्त अवस्था असते, सुप्त मन असतं, त्याचा कुठेतरी विकास व्हायला पाहिजे. मुलांमध्ये सुप्त शक्ती अतिशय तीव्र प्रमाणात असते आणि त्या सुप्त शक्तीचा विकास करणं, अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविणं हे खरोखर शिक्षकाचं काम आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे मूल्य शिक्षणाची गरज भासली. आपल्याकडे मूल्य होती पण मुलांचं लक्ष तिकडे कमी व्हायला लागलं की स्त्री पुरुष समानता किंवा पुरुषप्रधान संस्कृती. आज अशी परिस्थिती आहे की खेड्यातली शेतकरी स्त्रीसुद्धा काम करते. फक्त मुंबईत नोकरी करणाऱ्या स्त्रीप्रमाणे तिला पगार मिळत नाही पण ती तेवढंच काम करते. पण मुलांना असं वाटतं की नोकरी करणाऱ्या स्त्रिया श्रेष्ठ आहेत किंवा स्त्रियांमध्येही भावना निर्माण झाली की घरात राहणारी स्त्री आहे ती कमी दर्जाची आहे किंवा घरातलं काम करावं हे फक्त स्त्रीने करायचं असं कुटुंबामध्ये होतं. म्हणून मुलांना या श्रमाचं कल्पना देणं की आई बरोबर तुम्ही काम करा, घरात सर्वांनी काम आपण वाटून घ्यावं, वडील आई मुलं, त्यावेळेला ही पुरुषप्रधान संस्कृती कमी होईल. आणि मुलांना काम सांगितलं नाही तर ते सांगितल्यावर मुलं वडिलांकडे पोट टाकतात. तेव्हा स्त्रियांनी प्रथम आपल्या पतीला सांगावं की हे काम तू घरात करायला पाहिजेस. आणि मुलाने त्याच्यावर संस्कार होतात की आपले वडील जर काम करत आहेत तर मुलं निश्चित आईला मदत करतात. व्यवसाय शिक्षण हे आजकालच्या युगामध्ये अतिशय आवश्यक शिक्षण आहे. विशेषतः 10वीमध्ये जे विद्यार्थी कमी गुण मिळवतात त्यांच्या दृष्टीने पारंपरिक शिक्षण घेणं हे कुठल्याही दृष्टीने परवडत नाही. म्हणजे आर्थिक दृष्टीने किंवा त्यांच्या बौद्धिक दृष्टीने. पुन्हा ते पूर्ण केलं तर त्याच्यानंतर त्यांना नोकरी व्यवसाय मिळू शकेल अशी खात्री नसते. या उलट जर या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं म्हणजे केंद्र शासन पुरस्कृत व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत तांत्रिक ग्रुपमध्ये विशेष करून आणि कॉमर्स ग्रुपमध्ये जे व्यवसाय शिक्षण असतं ते जर विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं तर त्यानंतर त्यांना नोकरी मिळण्याची हमी असते. शिवाय नोकरी करता करता पुढील शिक्षणसुद्धा करता येतं म्हणजे अर्न अँड लर्न आपण जे म्हणतो त्या पद्धतीने. त्यानंतर स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे आवश्यक मूलभूत गुण असतात ते ह्या 2 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या अंगी बांधण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे त्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळावं असं त्यांना, विद्यार्थ्यांना स्वतःला आणि पालकांना पण आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. मला असं वाटतंय की पालक शिक्षक सुसंवाद पहिला असावा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काही प्रॉब्लेम्स, शिक्षकांचे काय प्रॉब्लेम्स, ह्या दोघांचे सुसंवाद साधल्यानंतर त्याच्यावर मार्ग सुचतो. मुलांनी चांगलं नागरिक होण्यासाठी आईवडिलांचं सुद्धा तेवढंच हे लागतं, आधार लागतो आणि आईवडिलांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्लस हे जे क्लासेस घेतात त्या क्लासेसमध्येच मुलं जास्तीत जास्त प्रयत्न करतात हे करण्याचा, म्हणजे अभ्यास करण्याचा. आणखी इतर विषयांचा सुद्धा प्रयत्न करतात ते अभ्यास पण शाळेतून काहीच त्यांना म्हणजे होप्स मिळत नाही किंवा शाळेतून शिक्षकसुद्धा चांगले शिकवले जात नाही. यामध्ये आम्ही वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला त्यावेळी बरीच पत्रं आली. बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून काही मुलाखतीतून सांगितलं की तुम्ही हे विषय हाताळण्याचा प्रयत्न करा, ह्याची उत्तरं शोधण्याचा किंवा हे प्रश्न उभे करण्याचा प्रयत्न करा. ते आम्ही प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला सुद्धा जर आणखीन काही ह्या संबंधात प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील, या विषयावरती वेगवेगळ्या आता सध्या विषय शालेय शिक्षणाबद्दल येत आहेत तर त्याच्याबद्दल काही चर्चा घडून आणावी किंवा त्याच्याबद्दल ते विषय आम्ही मांडावेत असे जर का तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राने आम्हाला कळवा. आम्ही तो विषय आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू आणि शिक्षणातल्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा नाही पण कमीत कमी त्याच्यावरती विचार करण्यात यावा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, तेजस्पर्शाने दूर होई
असे आधार शिल्पास आकानी जैसा शिल्पकार मना घडवी संस्कार. अरे एक काय तुम्ही काय माझ्या तोंडाला काळं वेळ फासणार आहात की काय? सर ती आमची चूक झाली, त्याबद्दल आम्ही माफीही मागितली. मग हा घेराव कशाला? सर तुम्ही आलात ना की अशुभ सावट आल्यासारखं वाटतं. श्रीमंत सावकाराने गरीब शेतकऱ्याला लुबाडल्यासारखं वाटतं. हे बघा, मला तुमच्या भावना कळतात, पण तुमच्या या भावना माझ्यापर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. खरं तर मी आज बल्लाळ सरांना भेटायला आलो होतो, पण तुमच्याशी बोलायला मला आवडेल. बसा तुम्ही, या इथेच बोलूया आपण. एक एक जण बोला. सर, हे माहिती पत्रक आहे. गरिबांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांची माहिती आहे याच्यात. त्याचं काय? सर, जर तुमच्याकडे पैसा आतोनात झाला असेल ना, तर या संस्थांना मदत करा. या तळमळीने गरिबांसाठी काम करतात. यात वृद्धाश्रम चालतात, महिलाश्रम चालतात. अनेक गोर गरिबांना यातून मदत होते आहे. तुम्ही यांना मदत करा. मेळघाट मध्ये कुपोषणाने मरणाऱ्यांना मदत करा. आणि जर तुम्ही तसं करणार असाल ना, तर आम्ही स्वयंसेवक म्हणून येऊ. सर, जर तुम्ही तुमचा निर्णय आमच्या मनाविरुद्ध कृतीत आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सामुदायिकरित्या विषप्राशन करणार आहोत. आणि हा सर, ही धमकी केवळ पोकळ समजू नका. आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल ना, तर हे घ्या, आत्ता पिऊन दाखवतो. एक मिनिट थांबा मुलांनो, असं काहीतरी करू नका. हे बघा, मला पटतंय, मला माझ्या कल्पनेचा फेरविचार करायला हवा, पण तुम्ही असं काही करू नका. हा सर, जर तो तुम्ही केलात ना, तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू. सर सर आम्हाला माहिती आहे, आतापर्यंत तुमचे अनेक सत्कार झाले असतील, पण सर, हा सत्कार तुम्ही कधीच विसरणार नाही. सर